हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सोनाली कांबळे ब्लॉगमध्ये। तर आज आपण बनवणार आहे बटाटा भेंडी रेसिपी। तर त्यासाठी मी इथे छान अशी भेंडी आणली आहे, कवळी कवळी बघून, आणि स्वच्छ पाण्याने धुवून त्याला कपड्याने पुसून पंख्याखाली सुकून घेतली आहे। तर हे बघा, मी अशा प्रकारे याला कापून घेते। तुम्ही बारीक कापायची असेल तर तशीही कापू शकता। मी अशी थोडी लांब लांब कापून घेतली आहे। तर हे बघा, भेंडी आपली कापून झाली आहे। त्यानंतर मी इथे 3 बटाटे घेतले आहेत भेंडी बटाट्यासाठी। तर हे बघा, छान असं आपण वरचं सालपट त्याचं काढून घेऊया सगळं, आणि बटाटे आपण छान असे लांब लांब आकारे कापून घेऊया, जसं फ्रेंच फ्राईज असतं त्याप्रमाणे। दिसायला भाजी खूप सुंदर दिसते। तर अशा प्रकारे मी सगळे बटाटे कापून घेते फ्रेंच फ्राईज सारखे। तर हे बघा, बटाटे आपले कापून झाले आहे। त्यानंतर मी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकले, आणि त्यानंतर आपण बटाटा टाकूया। आणि हे बघा, बटाटा छान असा फ्राय करून झाला आहे। तर हे बघा, छान फ्राय करून झाला आहे आपला बटाटा। आता आपण बटाटा काढून घेऊया। त्यानंतर आपण कापलेली जी भेंडी आहे ती पण आपण तेलामध्ये टाकूया, आणि तिलाही छान आपण फ्राय करून घेऊया। तर हे बघा, सगळी भेंडी मी टाकली आहे, आणि छान आपण हलवून घेऊया त्याला। आता भरपूर दिसते, पण थोड्या वेळाने अगदी अर्धी होईल। तर भेंडीला असा छान चिपकते तेव्हा आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करूया, ज्यामुळे भेंडी आपली चिपकणार नाही व त्याला अशा तारा नाही सुटणार। तर हे बघा, मी इथे थोडा लिंबू पण पिळला आहे, ज्यामुळे भेंडीला छान टेस्ट येते आणि भेंडी अजिबात चिकट होत नाही। तर हे बघा, मी आता लिंबूचा रस टाकला आहे, आणि भेंडी छान आपण हलवून घेऊया। भेंडी 7 ते 8 मिनटं छान अशी भाजली की अजिबात त्याच्यामध्ये लाळूसपणा राहत नाही, सगळं निघून जातो। कुठेही बघा तारा दिसत नाही, भेंडी अगदी सुटसुटीत दिसते। तर चला आपण आता फोडणी देऊया। तर इथे मी कढईमध्ये तेल ठेवलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण टाकूया। लसणाची खूप छान अशी टेस्ट लागते भेंडीमध्ये। तर हे बघा, त्यानंतर मी ह्याच्यामध्ये मिरची ॲड केली आहे, आणि मिरची ही छान फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा आणि टमॅटो ॲड करूया, आणि त्यालाही छान प्रकारे असं भाजून घेऊया। अगदी कांदा मऊ पडण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे। मीठ आपण बघून टाकायचं, कारण की आपण भेंडीमध्येही मीठ टाकलं आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये एकदम थोडं मीठ टाकायचं आहे, जे ह्याच्यापुरतंच असलं पाहिजे। तर हे बघा, छान कांदा टमॅटो आपला भाजून झाला आहे। तर अजून थोडासा गाळ होऊन देऊया त्याला आपण। तर छान आपला कांदा टमॅटो भाजून झाला आहे। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये तर मीठ आपण आधी टाकलं आहे, त्यामुळे आता आपण मीठ अजिबात टाकायचं नाही आहे। तर इथे मी थोडीशी हळद टाकली आहे, आणि गरम मसाला, आणि थोडासा आपण आमचूर पावडर ॲड केली आहे, ज्यामुळे छान अशी टेस्ट येते। आपण आधी लिंबू ॲड केला आहे, त्यामुळं आमचूर पावडर ही आपण थोडीशीच ॲड करूया। आणि हे बघा, छान भेंडी तळलेली आपली मी ह्याच्यामध्ये टाकली आहे, किती छान असं दिसते। त्यानंतर आपण बटाटे जे फ्राय करून घेतले आहे ते पण आपण ॲड करून घेऊया, आणि भाजी छान अशी परतून घेऊया। तर बघा, किती सुंदर अशी आपली भाजी दिसते कलरफुल प्रमाणे। तर त्यानंतर मी इथे भाजून शेंगदाणे स्वच्छ साफ करून आणि त्यानंतर वाटून घेतले आहे, तर ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। तर इथे मी भरपूर असं शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, आणि त्यानंतर भाजी आपण हलवून घेऊया, आणि 2 मिनटं झाकण ठेवून मस्त वाफेवरती भाजून घेऊया। तर हे बघा, भाजी आपली रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।